अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे होतं। फायनल डे पर्यंत सगळं काही सुरळीत व्यवस्थित सुरू होतं, पण फायनल डे गाजला तो वादामुळे। मॅटवरची फायनल शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली। त्यावेळी सामन्याचा निकाल लागल्यानंतर वाद झाला। त्यानंतर किताबाच्या लढतीत महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात कुस्ती झाली आणि यावेळी देखील वादाची परिस्थिती निर्माण झाली। त्यानंतर महेंद्रने कुस्ती सोडली आणि पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी म्हणून विजयी घोषित करण्यात आलं। पण या दोन्ही सामन्यांनंतरचे वाद एवढे पेटले की त्यामध्ये राक्षे यांनी पंचांना लाथ मारली, त्यांची कॉलर पकडली आणि नंतर धक्काबुक्की देखील झाली। त्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यानंतर पंचांनी याच आखाड्यात ठिय्या मांडला। त्यांची अशी मागणी होती की राक्षे यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। परिणामी त्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आणि शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं। पण महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात असं काय घडलं ज्यामुळे शिवराज राक्षे यांना राग अनावर झाला? हे नेमकं प्रकरण काय आहे? खरंच राक्षेंवर अन्याय झालाय का? तेच पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। आधी बघूया किताबाच्या लढतीत नेमकं काय घडलंय। किताबाची लढत सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली। महेंद्रने मातीच्या लढतीत परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला होता, तर पृथ्वीराज मोहोळने डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला पराभूत केलं होतं। फायनलच्या पहिल्या फेरीत दोन्ही पैलवानांमध्ये चांगलीच फाईट झाली। दोघं सुरुवातीला एकमेकांची ताकद आजमावत होते। दोघांमध्ये झटापट झाली, ज्यात महेंद्र गायकवाडचा कॉस्ट्यूम देखील फाटला। त्यामुळे मॅच थोडा वेळ थांबवण्यात आली होती। महेंद्रने कॉस्ट्यूम बदलला आणि मॅच पुन्हा सुरू झाली। पहिल्या फेरीच्या शेवटी पृथ्वीराजने 1-0 ने आघाडी घेतली होती। दुसऱ्या फेरीची सुरुवात दोघांनीही आक्रमकपणे केली। दोघं डाव टाकत होते आणि एकमेकांचे वार डिफेंड करत होते। महेंद्रने सुद्धा एका पॉइंटची कमाई केली आणि मॅच 1-1 अशी बरोबरी झाली। शेवटच्या 30 सेकंदात दोघांनीही जोर धरला। मॅच संपायला 18 सेकंद बाकी असताना मोहोळने जोर लावून महेंद्रला बाहेर ढकललं। त्याला 2 पॉइंट्स मिळाले, पण मोहोळच्या सहकारी मल्ल्यानं मैदानावर येत आपलं लक्ष विचलित केलं असा आक्षेप महेंद्रने घेतला। त्यावेळी पुन्हा गोंधळ झाला। काही पैलवान आणि पोलीस स्टेजच्या दिशेने यायला लागले आणि मॅच पुन्हा थांबली। त्यानंतर महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं। मॅचच्या फायनल मध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती झाली, जी गाजली वादामुळे। मॅचच्या फायनल मध्ये नेमकं काय वाद झाला तर स्पर्धेतली मॅचची फायनल राजगुरुनगरचा शिवराज राक्षे आणि मुळशीचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातली कुस्ती एकदम अतिटटीची सुरू होती। पहिली फेरी संपायला आली असतानाच पृथ्वीराजने शिवराजला बगलेत पकडत खाली पाडलं। शिवराज पाठीवर पडला आणि पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं। त्यानंतर मैदानावर पृथ्वीराज आणि त्याच्यासोबत ज्या पैलवानांनी जल्लोष सुरू केला, पण त्याच वेळी शिवराजनं पंचांचा हा निर्णय स्वीकारायला विरोध केला। त्यांचं असं म्हणणं होतं की माझी पाठ टेकलेलीच नाहीये। पंचांनी घाईत निर्णय दिला। मी रिव्ह्यू मागितला होता, माझे दोन्ही खांदे टेकलेले नव्हतेच असं शिवराजचं म्हणणं होतं। हे सगळं घडत असतानाच शिवराजचे कोच आणि शिवराजच्या सहकारी पैलवानांनी सुद्धा पंचांचा निर्णय मान्य नाही म्हणत त्यांच्याकडे दाद मागितली। या सगळ्यातूनच जोरदार वाद सुरू झाला आणि मॅटवर प्रचंड गर्दी झाली। शिवराजचा आणि पंचांचा वाद जोरदार पेटला। शिवराज स्टेजवर होता आणि पंच खाली होते, तेव्हा शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर धरली आणि रागाच्या भरात त्यांना लाथ देखील मारली। त्यामुळे मैदानावर प्रचंड गदारोळ झाला। इतर सहकारी मल्लांची देखील झटापट झाली, पण पोलिसांनी मध्यस्थी करत सगळ्यांना बाजूला नेलं आणि त्यानंतरच काही वेळातच माध्यमांनी शिवराज राक्षेशी संवाद साधला। त्यावेळी शिवराज राक्षे म्हणाला, मला हा निर्णय मान्य नाही। कुस्तीमध्ये दोन्ही खांदे टेकले असतील तर हार मानण्यात येते। मला रिव्ह्यू दाखवा। जर माझे दोन्ही खांदे टेकलेले दिसले तर मी हार मानायला तयार आहे। पंचांनी माझ्यावर अन्याय केला। मी पुणे जिल्ह्याचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार म्हणून माझ्यावर अन्याय झाला। मला पराभूत करण्यासाठी हे जाणून बुजून करण्यात आलं। मी रिव्ह्यूची मागणी केली आहे। सामन्याचा व्हिडिओ पाहून त्यावर निर्णय द्यावा। कुस्ती चितपट झाली नाही तरी पंचांनी मला पराभूत घोषित केलं, त्यामुळे रागाच्या भरात त्यांना लाथ मारली।
काही माध्यमांनी शिवराज राक्षे यांचे जे वस्ताद आहेत, ज्यांच्या तालमीमध्ये शिवराज राक्षे कुस्तीचे प्रॅक्टिस करतो, ते म्हणजे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचे कोच किंवा वस्ताद काका पवार यांच्याशी फोनवर माध्यमांनी काही संपर्क साधला, तेव्हा काका पवार यांनी आपलं म्हणणं मांडलं. त्यामध्ये ते सरळ सरळ सांगतात की शिवराज राक्षे यांच्या विरोधात जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. शिवराज राक्षे हा पूर्णपणे चितपट झालेला नसताना देखील हा सगळा प्रकार झालेला आहे आणि रागाच्या भरात शिवराज राक्षेनं हे कृत्य केलंय. अर्थातच शिवराज राक्षेच्या कृत्याचं समर्थन काका पवार करत नाहीतच, पण पंचांच्या निर्णयाच्या विरोधात मात्र काका पवार हे देखील आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार, मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार रामदासजी तडस ही राजकीय मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होती. या सगळ्या प्रकरणानंतर पंचांनी आखाड्यातच शिवराज राक्षे याच्या विरोधात आंदोलन केलं. त्यांची मागणी होती की जोपर्यंत राक्षेवर कारवाई होत नाही तोपर्यंत ते आखाड्यातून हलणार नाहीत. त्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आणि शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. या सगळ्यामध्ये जरी यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं गेलं असलं तरीही सध्या राज्यभर चर्चा मात्र पराभव म्हणून घोषित केलेल्या शिवराज राक्षेचीच होतीये. यामागे अजून एक गोष्ट लक्ष वेधून घेणारी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र केसरी झालेला पृथ्वीराज मोहोळ हा पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातला आहे आणि मुळशी तालुक्यातलं मुठा हे त्याचं मूळ गाव आणि या गावातच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली होती. त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रकरणात शिवराज राक्षे आणि त्याचे समर्थक शांत बसणार नाहीतच. पण आता मात्र या प्रकरणात पुढे काय होणार? पृथ्वीराज मोहोळ यांना महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलंय, पण या सर्वात त्याच्याकडून हा किताब काढून घेणार का हे येणाऱ्या काळात समजेलच. पण यावर तुमचं काय मत आहे? खरंच शिवराज राक्षेवर अन्याय झालाय का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.